हॅलो फ्रेंड, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मी आज तुमच्यासोबत न्यू बॉर्न बेबी क्लॉथ जे मी स्वतः शिवत आहे, स्टिच करत आहे, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्हाला कसे वाटले मी शिवलेले क्लॉथ्स कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी शिवत आहे बेबी लंगोट. बेबी लंगोटसाठी मी छान अशी मार्जिन घेऊन कपडा कट करून अशा पद्धतीने बेबी लंगोट शिवून घेतला आहे. यासोबत मी न्यू बॉर्न बेबीचे इनरसुद्धा शिवले आहेत, फ्रॉक शिवले आहेत, लंगोट शिवले आहेत आणि टोपरंसुद्धा शिवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने हा लंगोट इथे तयार केलेला आहे. जरा नॉटला इग्नोरच करा, कारण का नॉट बारीक साईज बनवण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची तार वगैरे नाही आहे. त्यामुळे माझी नॉट ही अशा पद्धतीने जरा जाडसर अशीच बनत आहे आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. तर तुम्ही ते समजून घ्या आणि सांगू शकतात की कशा पद्धतीने मी बनवले ते. कपडे कसे वाटले तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर हा आहे लंगोट. अशा पद्धतीचे मी एकूण 3 लंगोट शिवलेले आहेत. एक आहे तो डबल लेअरचा आहे, 2 सिंगल लेअरचे आहेत. हे आहे ते सिंगल लेअरचे आहेत आणि दुसरे 2 शिवलेत ते डबल लेअरचे आहेत आणि अजून एक लंगोट शिवला आहे त्याच्यामध्ये मी गादी टाईप असं फोम वापरले आहे आणि तो एक लंगोट मी शिवला आहे. हे बघा, हे 1, 2 आणि हा आहे डबल लेअरचा लंगोट आणि हा आहे फोम वापरून शिवलेला लंगोट. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने झाले आहेत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हे आहे बेबी फ्रॉक जे मी स्वतः स्टिच केलेलं आहे अंदाजे माप घेऊन. असंच अजून एक फ्रॉक मी स्टिच केलेला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे. तर कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेबी फ्रॉक